मोठी बातमी। तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर जोरदार घणाघात केलाय। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, मात्र त्यांचा टांगापलटी घोडे फरार करणार असल्याचा टोला तानाजी सावंत यांनी लगावलाय। 2022 साली जसं केलं होतं त्याचीच पुनरावृत्ती करणार असल्याचं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलंय। यावेळी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर टीका केली आहे, तर भूम परंडा वाशीचे माजी आमदार राहुल मोटेंवरही जोरदार हल्लाबोल त्यांनी केलाय। आता होणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदासाठी झेडपी अध्यक्षासाठी बरेच नेते मंडळी बऱ्याच नेते मंडळीच्या सौभाग्यवती गुडघ्याला बाशिंग देव पाण्यात घालून बसलेले आहेत। हे सगळ्यालाच माहिती आहे, आम्ही बी ध्यान देऊ नये त्याच्यावर आमच्या पद्धतीनं। पण ह्यांचे चालू चालत जसं 2022 ला टांगापलटी घोडे फरार केले, तसं येत्या जिल्हा परिषदेमध्ये ह्यांचा टांगापलटी आणि घोडे फरार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। स्वप्नात मी दचकून उठतोय आमदार का नाही, आला का तुझी गरज नाही, आता तू केलंच नाही काय 15-25 वर्षात। हा तरुण पोरं कसा स्वीकारेल, त्याला काय देणं घेणं? तुझा बाप आमदार होता का खासदार होता तू काय होता? माझा आज तरुण विचारतो माझ्यासाठी काय, माझ्या रोजगाराचं काय, माझ्या शेताचं काय, माझ्या विजेचं काय, माझ्या रस्त्याचं काय, माझ्या मुलांच्या शिक्षणाचं काय, माझ्या शेतमालाचं काय, बाजारभावाचं काय आहे? तुझ्यात हिंमत ती द्यायची? बरं होती तर 25 वर्ष का लागली तू देऊ शकला नाही? आता पाहूया टॉप 18 बातम्या।